नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि बघा, मीटरचा अस्तर घेतलेला आहे इकडे आणि ना प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करायचं आहे। एक घडी 9ची घेतली मी इथं आणि बघा इकडे ना 4 फोल्ड करायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे, म्हणजे ना जेणेकरून बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट म्हणजे मागचा ब्लाऊजचा मागचा भाग आणि पुढचा भाग दोघी एकाच साथमध्ये कटिंग होतील। हे बघा, हे स्लीवसाठी म्हणा मीटरच्या अस्तरमधून एवढं कट करून घेतलं, माप व्यवस्थित असं पकडून। बघा आता कपडा ओपन केला, त्याला 2 फोल्ड केलं म्हणजे दुसरी घडी केली आणि ही चौथी घडी म्हणजे 4 फोल्ड झालंय। बघू शकता, पूर्ण व्यवस्थित तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे ब्लाऊज कटिंग प्रिंट। कस्टमरचे ब्लाऊज तुमच्याशी शेअर करते, बघू शकता तुम्ही। आणि ब्लाऊजची लंबाई आहे ना 15 घेते इथं, हे बघा। आणि हे शोल्डर घेते इथं 6 घेते शोल्डर। मुंडा आहे ना हा पण 6.5 घेते मुंडा। आणि ना इथं 1 इंच वरती ना अर्धा इंच वरती ना असं राऊंड मध्ये टिक करायचंय। हा बघा, मुंडा 6.5 घेतला, शोल्डर 6 घेतलंय। ब्लाऊजची लंबाई पूर्ण 15 घेतली, बघू शकता तुम्ही। पूर्ण इथून तर इथून 15 घेतलेली आहे आणि बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोघं एक साथ मध्ये कटिंग होत आहे। पूर्ण व्यवस्थित तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे, बघू शकता तुम्ही। तुमच्याकडे जर हे ना ब्लाऊज कटिंग प्रिन्सेस कट आलं असेल तर नक्की असं ब्लाऊज बघून तुम्ही कटिंग करू शकता। आणि बघा पुढचा गडा आहे ना 6.5 घेतला मी इथं आणि लांबीला 6.5 घेतलाय, बघू शकता। आणि ना रुंदीला 2.5 घेतलाय। जास्त करून आहे ना मी रुंदीला 2.5च गडा घेते प्रत्येक जास्त करून ब्लाऊज कटिंगमध्ये, कारण हा गडा आहे ना लांबीला पण आणि रुंदीला पण एकदम छान येतो। आणि बघा इकडे ना 9ची घडी घेतली आहे, 36 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे आणि 2 इंच जास्तीचा कपडा इथं घेतलेला आहे। आणि बघू शकता तुम्ही इकडे कमरेची फिटिंग आहे ना 8.5 घेते, 34 साईज आहे कंबरचं। तर 34 साईज आलं नाही त्याच्यामधून 4 घड्या केल्या इथं पण आणि 1 घडी आली 8.5ची। असं व्यवस्थित तुम्ही करू शकता। आणि कस्टमरचे ब्लाऊज आहे बरं का, असं नाही की माझं ब्लाऊज आहे, मला स्वतःचे ब्लाऊज शिवायला सुद्धा टाईम राहत नाही, खरं सांगते मी तुम्हाला। आणि बघा इकडे असं मस्त छान ड्रॉ केलेलं आहे बघा। परत पुन्हा एकदा तुम्हाला पूर्ण दाखवते बघा। मीटरचं अस्तर घेतलं आहे, त्याच्यामधून हा कपडा आहे ना मी कट करून घेतला। बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट बघा दोघी एक साथमध्ये कटिंग करून दाखवायचा प्रयत्न करते। कमी टाईममध्ये मी कटिंग करायचा प्रयत्न करते, माझ्याकडे ना खूप स्टिचिंग येते त्याच्यामुळे मला रोजचं काम राहतं। आणि बघा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट, हा फ्रंट पार्ट आहे, बॅक पार्ट मी नंतर तुम्हाला ड्रॉ करून कटिंग करून दाखवते, आता पहिले समजवते। बघा पूर्ण लंबाई इथून तर इथून घेतली 15, इथं लिहिलेली आहे। इथून तर इथून शोल्डर घेतलंय 6, बघा इथं लिहिलेलं आहे। मुंडा घेतला इथून तर इथून 6.5, हे पण बघा तुम्ही। आणि बघा पुढचा गडा आहे ना लांबीला 6.5 घेतला आणि रुंदीला 2.5 घेतला आहे, इथून पण 2.5 घेतला आणि खालून पण 2.5 घेतला। आणि बघा पूर्ण छाती आहे ना 36 आहे, तर 36चे 4 भाग करायचे, तर एक भागाला 9, तर इथं 9ची घडी घेतलेली मी, 2 इंच जास्तीचा इथं कपडा घेतलेला आहे। आणि कमरेची फिटिंग 34 आहे, 34चे 4 भाग केले, तर इथं एक भाग आलेला आहे, एक घडी म्हणजे 8.5 आणि 1.5 इंच जास्तीचा कपडा इकडे घेतलेला आहे मी। कमरेला थोडा कमी, अर्धा इंच कमी कपडा घेते। आणि बघा आता छान मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि बघा आता कट करून घेऊ। आणि नक्की माझे हे ब्लाऊज कटिंगचे जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मी तुमच्यासाठी असेच खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहे। आणि बघा इकडे ना हा बघ बॅक पार्ट निघून गेलं ना, दोघं एक साथमध्येच कटिंग केले, माप सेम आहे, फक्त हे कटिंग करायचं नाही आपल्याला याच्यात, एवढं हे फ्रंट पार्टमध्ये कटिंग करायचं राहतं, हे मागच्या भागमध्ये कटिंग झालेलं आहे व्यवस्थित। आता आपल्याला जो इथं काढायचा आहे ना, इथं फक्त आपल्याला गोल गडा की जो डिझाईनचा गडा असेल ना तो इथं गडाच काढायचा आहे आणि टक्स द्यायचे, बस याला एवढंच आहे, दुसरं काहीच करायचं नाही। जे आहे ते मेन फ्रंट पार्टमध्ये आपल्याला प्रिन्सेस कट काढायचे ना। बघा इथं मी पहिले हे कट करून घेते, एवढं आठवणीने कट करायचं आहे तुम्हाला। आणि आता बघा पुढचा गडा कट करून घेते, गोल गडा आहे मस्त छान असा। आणि इथं मध्ये मध पण कट करून घेते। पुढे हुकचं ब्लाऊज आहे ना, प्रिन्सेस कट आहे पण पुढे हुकचं ब्लाऊज आहे, बघू शकता। मी तुम्हाला परत एकदा पूर्ण माप व्यवस्थित प्रिन्सेस कटचं माप घेऊन दाखवते। बघा इथून तर इथून अंतर आहे ना 3 घेतलेलं आहे, बघा हे 3 घेतलं आणि परत 3 पासून आपल्याला टेप ठेवायचा आहे, 2 वरती इथं टिक करायची आहे, बघा एवढं अंतर परत 2 घेतलंय मी।
बघू शकता तुम्ही छान. आणि बघा ही सिद्धी स्ट्रेट लाईन आहे ना, इथं 1.5पर्यंत आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची आहे. आणि बघा आता वरून शोल्डर आहे ना, इथून आपल्याला मेजर टेप ठेवायचा आहे आणि बरोबर इथं आहे ना 10.5 वरती पॉईंट काढायचा आहे आपल्याला. तिथं परत हे 3 घेतलं आहे ना, तर इथं आपल्याला 3.5 घ्यायचं आहे. बघा इथं 3.5 झालं. हे बघा 3.5 मी इथं लिहिते. हे बघ हे 3 घेतलं आहे, 3.5 घेतलं आहे, एवढं लक्षात राहू द्यायचं आहे. आणि ना परत एकदा तुम्हाला सांगते, इथून असं सिद्ध लाईन पकडायचं नाही आपल्याला. इथून आहे ना हा जो भाग आहे ना व्यवस्थित असा इथून राऊंड येऊ द्यायचा आहे आपल्याला. छान असा कटोरीसारखा राऊंड जर आला ना, इथं हे जे आहे ना इथं पोचवायचं आहे. बघू शकता, तुम्हाला परत व्यवस्थित सांगायचा प्रयत्न केलेला आहे मी. हे बघा खूप छान. आणि हे सिद्ध इथं ही जी 3ची लाईन आपण ड्रॉ केली ना तिथं बघा. आणि हे बघा मस्त झालेलं आहे. हे 10.5 वरती पॉईंट घेतलेला आहे. हा लिहायची राहिलं माझ्याकडनं. हे बघा हा जो 10.5चा पॉईंट हा इथं आपला मेन पॉईंट राहतो कटोरीचा, छातीचा म्हणा. तर खूप छान असं मस्त ब्लाऊज इथं होतं. आणि हा 3 घेतलेला आहे, याचं अंतर 2 घेतलेलं आहे, ही जी लाईन आहे 1.5 घेतलेली आहे. आणि 3.5चा टक्स आहे बघू शकता तुम्ही. आणि इथून आहे ना 2.5 इंचवरती परत आपल्याला एक टक्स घ्यायचा आहे. स्टिचिंग करताना आपण ब्लाऊज तेव्हा 2.5 इंच एवढा आठवणीने हा टक्स घ्यायचा आहे, जेणेकरून आपला हा पफ राहतो ना हा खूप छान होतो बरं का. आणि कटोरी ब्लाऊजसारखं म्हणा की योगपट्टी 4 टक्स तसं आपल्या अंगावरती छान होतं. आणि इथून आहे ना परत 1/2 इंच बघा, मी तुम्हाला इथून कट करून दाखवते. 1/2 इंच आहे ना असं व्यवस्थित इथं मी स्टिचिंग करते तेव्हा कटिंग करते, पण आता तुम्हाला सांगते. आणि इथं पण असा थोडंसं आहे ना वरती घेते, इथून बराबर येतो एवढं, म्हणजे जेणेकरून आहे ना इथं सेप छान येतो. आणि आपण स्टिचिंग करून वेअर करतो ना अंगावरती तेव्हा खूप छान बसतं हे ब्लाऊज. बघा मी तुम्हाला आता आहे ना कट करून दाखवते. आणि जर माझे हे प्रिन्सेस कट ब्लाऊज म्हणा की कोणते बी ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओ मी खूप सारे असे अपलोड केलेले, जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि खरंच तुमचा मला आहे ना खूप सपोर्ट आहे. माझे आहे ना खूप साऱ्या गोडताई आहेत की ते खूप छान मना व्हिडिओ बघता माझे. आणि बघा इथं मी थोडंसं 1/2 इंच एवढं कट केलं बरं का, बघू शकता तुम्ही. इथं बी थोडंसं कट करायचं आहे. हे बघा किती छान आलं ना प्रिन्सेस कट. फ्रंट पार्ट एकदम छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटिंग करून दाखवलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता हे साईडला करते आणि आता बॅक पार्ट घेते. बघू शकता बॅक पार्ट आहे ना मटका गळा घ्यायचा आहे. 3.5ची पाठ आहे, 3 आहे तर मी 3.5 घेते इथं. आणि ना मटका गळा आहे ते तुम्हाला पण परत पूर्ण व्यवस्थित दाखवायचं. मी डायरेक्ट आहे ना मला असं डायरेक्ट कटिंग करायचं खूप मतलब पहिल्यापासून करते ना, तर माप घेण्यापेक्षा मला हे जास्त इझी वाटतं गळा. आणि तुम्हाला माप घेऊन दाखवते ते पण बघू शकता तुम्ही. माप घ्यायचं म्हटलं ना तर हे 3 घेतलेलं आहे बघू शकता. मला अंदाजाने खूप छान वाटतो हा गळा. आणि इथून आहे ना 4 वरती हा राऊंड द्यायचा. आणि हे ना 1.5 इंचची लाईन इथं हा जो राऊंड आहे ना हा 1.5 इंचचा घ्यायचा. इथून हा राऊंड 1.5 इंच जी ही लाईन घेतली ना तर इथं हा राऊंडची टच करायचं नाही. ही आहे ना आपल्यावरती अवलंबून आहे, आपल्याला जेवढा डीप पाहिजे तेवढा आपण घेऊ शकतो. तर मी इथं 3.5 डीप नेक घेतलेला आहे. आणि तुम्हाला जर अजून डीप पाहिजे असेल तर अजून याच्या बाहेरून तुम्ही घेऊ शकता बघा असं. तर खूप छान येतो. पण कस्टमरने नाही सांगितलं आहे, मीडियम सांगितलं आहे म्हणून मी इथं 3.5 घेतलेला आहे. आणि बघा इकडे हा मागचा टक्स राहतो ना ब्लाऊज पाठीचा, तो 5 इंच अंतरवरती घेतलेला आहे. आणि लांबीला तो टक्स 4 वरती घेते इथं. बघा हा गळा मी तुम्हाला कट करून दाखवते. मटका गळा आहे, खूप छान होतो वेअर करून हा गळा. हा जो राऊंड आहे ना तुम्हाला दाखवते. हा जो राऊंड आहे ना हा कटिंग केला, हा 1.5 इंचवरती कट केलेला आहे. जर तुम्हाला अजून कमी पाहिजे असेल तर 2 वरती थोडंसं घ्यायचं आहे इथून तर कमी हा राऊंड आहे ना कमी होतो जरासा. तर तसं पण तुमच्यावरती अवलंबून आहे ते तुम्हाला कसा पाहिजे कसा नाही. पण मी सुरुवातपासून आहे ना कस्टमरांची ब्लाऊज शिवते ना तर त्यांना असंच काही आवडतं व्यवस्थित. मग मी पण तसेच कटिंग करून तसेच शिवायचा प्रयत्न करते आणि त्यांना तसेच ब्लाऊज पण आवडतात. आणि बघा खूप छान असे मस्त मटका गळा झालेला आहे बघू शकता तुम्ही.
आणि ना बघा फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोघं एकदम छान आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि बघा आता स्लीवसाठी मी ते पण तुम्हाला दाखवते. स्लीव आहे इथं, परत एकदा तुम्हाला दाखवते. बघा ही जी फ्रंट पार्ट आहे ना आपला, तर याची जी छातीचा भाग घेतला आहे 9 घेतला आहे, एक घडी 9 घेतली, तर इथं अर्धा इंच स्लीवमध्ये कमी करायचं आहे रुंदीला. बघा हे ना 9 घेतलं इथं, तर हे जे आहे ना इथं 8.5च घ्यायचं आहे आपल्याला, इथं अर्धा इंच कमी करायचं आहे. तर त्याच्यावर आपण ब्लाऊजची रुंदी स्लीवची रुंदी काढू शकतो. आणि बघा इकडे ना रुंदी 8.5 घेतली मी, बघू शकता. ही ब्लाऊज जी छातीचा भाग 9 आला आहे ना ब्लाऊजमध्ये, ते त्याच्यामधून अर्धा इंच कमी केलं तर 8.5च घ्यायची स्लीवची रुंदी. आणि ना 11चं स्लीव आहे, 11ची लांबी आहे, तर मी इथं 12 घेते. हे बघा इथून बी 12, इथून बी 12 घेतलं आणि इकडे 3.5 वरती टिक केलेली. आणि बघा इकडे ना छान असं मस्त मच्छी कट द्यायचा आहे. हे 3.5ला आहे ना जोडायचं आहे आपल्याला इथून छान असं. आणि बघा इकडे ना ब्लाऊजची जी दंडघेरची फिटिंग आहे ना 5.5 आहे आणि इकडे 1.5 इंच जास्तीचं. बघा आणि हे जे आपलं खाकीची जी फिटिंग आहे ना, तर अंगाचं माप घेतलेलं आहे मी गोलाईचं, तर ती आहे 8, तर मी इथं 8 घेतली. आणि ही आपली मेन शिलाई, मेन फिटिंग म्हणजे. बघा खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला स्लीव पण कटिंग करून दाखवते. तुम्हाला नक्की समजत असेल तर मला नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला कुठे काही माझ्या व्हिडिओमध्ये नाही कळालं असेल, समजलं नसेल, तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा, मी नक्की त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करीन. मला जेवढं येतं तेवढं तुमच्याशी नक्की शेअर करीन मी. आणि बघा खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला प्रिन्सेस कट, मट्टा गळा, लॉंग स्लीव असं काही छान असं मस्त ब्लाऊज कटिंग दाखवलेलं आहे, बघू शकता. आणि चला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.